नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीने घरामध्ये फांदीची पूजा चुकूनही करू नये. वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीने अशा वडाच्या झाडाची पूजा चुकूनही करू नये. काही स्त्रिया वडाची फांदी घरी आणून त्याची विधिवत पूजा करतात. असे करणे योग्य आहे की अयोग्य आहे? त्याचबरोबर काही स्त्रिया कुंडीमध्ये लावलेल्या छोट्याशा वडाच्या झाडाची पूजा करतात. हे सुद्धा कितीपत योग्य आहे याविषयीची माहिती पाहूया. वटवृक्षाची फांदी तोडून घरी आणून पूजा करणे हे धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा तिन्ही दृष्टिकोनातून अत्यंत अयोग्य आणि चुकीचे मानले आहे. वटपौर्णिमेला वटवृक्षाची म्हणजेच जिवंत झाडाची पूजा करण्याचे विधान आहे. त्यांच्या तोडलेल्या अवयवाची नाही. तर मंडळी, फांदी तोडून पूजा केल्याने कोणते नुकसान होते आणि कोणता दोष लागतो याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. वटपौर्णिमा हे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केले जाणारे व्रत आहे. वडाचे झाड हे अमरत्वाचे आणि दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. जेव्हा आपण पूजेसाठी त्याची फांदी तोडतो तेव्हा आपण एका जिवंत झाडाला इजा पोहोचवतो, त्याचा संहार करतो. पतीच्या आयुष्यासाठी केल्या जाणाऱ्या व्रताच्या दिवशी एखाद्या सजीवाचा भाग तोडणे हे अत्यंत अशुभ आणि विरोधाभास मानला जातो. ब्रह्महत्या आणि वटवृक्षेचा दोष. हिंदू धर्मात वटवृक्षामध्ये देवांचा, ऋषीमुनींचा वास असतो. वडाच्या मुळात ब्रह्मा, खोडात विष्णू आणि फांद्यामध्ये शिव निवास करतात. यामुळे वडाची फांदी तोडणे म्हणजे देवाच्या निवासस्थानाला हानी पोहोचवण्यासारखे आहे. शास्त्रात याला वृक्ष हत्या दोष आणि प्रकृतीचा संहार करण्याचा दोष मानला जातो. यामुळे व्रताचे पुण्य मिळण्याऐवजी दोष पदरी पडू शकतात. व्रताचे फळ न मिळणे. पुराणात सांगितलेले आहे की सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मिळवण्यासाठी जंगलात उभ्या असलेल्या भव्य आणि जिवंत वटवृक्षाच्या खाली बसून यमराजाची आराधना केली होती. तिने फांदी तोडून पूजा केली नव्हती, तर तिने वटवृक्षाची पूजा केली होती. त्यामुळे मूळ झाडाची पूजा केल्याशिवाय या व्रताची फलश्रुती होत नाही. वटवृक्ष हा निसर्गातील सर्वात जास्त ऑक्सिजन देणाऱ्या झाडापैकी एक आहे. हजारो स्त्रियांनी जर पूजेसाठी आपल्या घरी फांदी तोडून आणल्या आणि एकाच दिवसात हजारो वडाच्या झाडाचे अतोनात नुकसान होते. उन्हाळ्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडांना नवीन पालवी फुटते. याच काळात फांद्या तोडल्यामुळे झाडाच्या नैसर्गिक वाढीला मोठा धक्का बसतो. घरात वडाची फांदी आणून पूजा करणे म्हणजे मूळ विसरून केवळ दिखावा करणे होय. वडाच्या झाडाला वटवृक्ष, अक्षय वट म्हटले जाते, कारण ते कधीही नष्ट होत नाही. यामुळे जेव्हा आपण फांदी तोडतो तेव्हा ती फांदी काही तासातच सुकते, कोमेजून जाते. सुकणाऱ्या आणि मृत्यू पावणाऱ्या फांदीची पूजा करून आपण अखंड सौभाग्याची प्रार्थना करू शकत नाही. म्हणूनच हे पूर्णपणे चुकीचे आहे. अडचण असेल तर काय करावे? जर आजारपण, गर्दी आणि शहरात वडाचे झाड उपलब्ध नसेल यासारख्या अडचणी असतील तर फांदी तोडून आणण्याऐवजी या दिवशी आपणास एक वडाचं नवीन झाड विकत आणायचं आहे. ते कुंडीमध्ये लावायचं आहे आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी आपणास हे झाड एका चांगल्या ठिकाणी लावायचं आहे. असं केल्यामुळे आपणास अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि निसर्गाचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो. तर मंडळी, निष्क्रिय म्हणजे सुकणारी फांदी घरी आणून पूजा करणे अत्यंत चुकीचे आणि अशुभ मानले जाते. असे केल्याने आपणास पुण्याऐवजी पाप लागू शकते. म्हणून चुकूनही अशी चूक करू नका. 100% तुम्ही प्रयत्न करा की जिवंत झाडाची, मोठ्या वटवृक्षाची पूजा करण्याचा प्रयत्न करा. जर मोठे वटवृक्ष मिळत नसेल तर तुम्ही छोट्याशा वडाच्या झाडाची पूजा करू शकता. तेही प्राप्त होत नसेल तर आत्ता म्हटल्याप्रमाणे तुम्ही वडाचे झाड विकत आणायचं आहे. एका कुंडीत लावून त्याची विधिवत पूजा करायची आहे आणि एका चांगल्या ठिकाणी नेऊन त्याला लावायचं आहे.
ते झाड जसे जसे मोठे होईल तसे तसे आपल्या घरातील अडचणी दूर होतील आणि आपल्या पतीचे आरोग्य, सुख, समृद्धी त्याचबरोबर आयुष्यसुद्धा वाढू लागेल. तर मंडळी, हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.